नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये मित्रांनो 44,000पेक्षा जास्त पदांची मेगा भरतीची 2024ची जाहिरात आलेली आहे. यासाठी तुम्ही अर्ज केलेले असतील, अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. 10वीमध्ये मित्रांनो तुम्हाला एवढे मार्क्स असतील तर तुम्ही अर्ज भरू नका, कारण की मित्रांनो कशा पद्धतीने मेरिट लागतं, 2023मध्ये किती कट ऑफ लागलेला होता, किंवा मित्रांनो तुम्ही अर्ज करायलाच पाहिजे का, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, फक्त 10वी पासवरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. तुम्हाला कितीही मार्क्स असतील 10वीला तरीही चालेल. या ठिकाणी कुठल्याही अट ठेवण्यात आलेली नाही आहे. पोस्ट ऑफिसमधील मित्रांनो ही जाहिरात जी आहे दरवर्षी निघत असते. मागच्या वर्षी देखील 30,000 जागांची निघालेली होती, तर यावर्षी देखील मागच्या वर्षीपेक्षा मित्रांनो जास्त जागांची जाहिरात आलेली आहे. एकूण 44,000 जागा आहेत या सर्व भरतीसाठी मिळून. परंतु महाराष्ट्रामध्ये मित्रांनो फक्त 3,000 प्लस या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 400 प्लस वॅकेन्सी या ठिकाणी आहेत. मग तुम्ही मित्रांनो कुठे अप्लाय केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला 10वीला किती मार्क्स आहेत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल की त्या जिल्ह्यामध्ये किती मार्क्सवाले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मग आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बरेच उमेदवार या ठिकाणी कमेंट करून विचारत आहेत की मला 10वीला एवढे पर्सेंटेज आहेत, माझा नंबर लागेल का, माझं सिलेक्शन होईल का, मागच्या वेळेस माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं तर यावेळेस चान्सेस आहेत का या ठिकाणी निवड होण्याची, ती सर्व माहिती आपण बघूयात. त्यासाठी आपण मित्रांनो मागच्या वर्षीचा किती कट ऑफ लागला होता तो देखील पाहणार आहोत, आणि कोणत्या कॅटेगरीमधून किती मार्क्सवरती निवड झालेली आहे तेही आपण बघणार आहोत. तर मग मागील कट ऑफ पाहून तुम्हीच ठरवायचं आहे की अर्ज भरावा की नाही, कारण की मित्रांनो जो कट ऑफ असणारे जे एकूण 6 ते 7 लिस्ट लागले होत्या मागच्या वर्षी, त्या सर्व लिस्ट देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि माझ्या माहितीनुसार मग तुम्ही मित्रांनो अर्ज भरावा की नाही, कोणी भरावा, हीच माहिती फक्त या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तर बघा मित्रांनो, मागील कट ऑफ आपण मागील कट ऑफ सर्वात अगोदर पाहूयात. तो पाहिल्यानंतर कट ऑफ वरनं तुम्ही ठरवायचं आहे स्वतः की तुम्हाला किती मार्क्स आहेत, मग अर्ज भरता येईल का तुम्हाला, ते तुम्हाला त्या कट ऑफवरनं समजेल. तुमचे मार्क्स व कॅटेगरी आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज करणार आहात, जसं मी तुम्हाला वरती सांगितलं तसं करून तुम्हाला कमेंट करायची आहे, जेणेकरून त्या ठिकाणी किती अर्ज आलेले, किती मार्क्सवाले विद्यार्थ्यांनी त्या पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय केलेले ते सर्वांना या ठिकाणी समजेल. तर मागील कट ऑफ कसा लागला आहे तो पाहूयात. मागच्या वर्षी एकूण 6 ते 7 लिस्ट मित्रांनो लागलेल्या त्या सर्व लिस्ट आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, ही पहिली लिस्ट या ठिकाणी तुमच्यासमोर मी ओपन केलेली आहे 2023ची, जे की मित्रांनो महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 आहे. पहिल्या लिस्टमध्ये तुम्ही बघितलं तर मित्रांनो सर्व विद्यार्थी जे आहेत 90 प्लस मार्क्स असणारे सिलेक्ट झालेले आहेत. 90 मार्क असणारे, याच्यामध्ये ST त्याचबरोबर SC त्याचबरोबर PWD या कॅटेगरीला कमी मार्क्सवरती सिलेक्शन आहे, परंतु OBC आणि ओपन कॅन्डिडेट EWS कॅन्डिडेट या सर्वांसाठी मित्रांनो 90च्या वरती मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. आता बरेच जण पहिल्या लिस्टमध्ये काय करतात मित्रांनो, या ठिकाणी चुकीचे मार्क्स देखील टाकतात, काही मार्क्स टाकतात, जास्त मार्क्स टाकतात, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते जातात त्यावेळेस त्यांना बाहेर काढलं जातं, किंवा या ठिकाणी त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नसतात. अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन देखील होतं, चांगले मार्क्स असतील परंतु त्यामुळे त्यांना या ठिकाणी बाहेर काढलं जातं. किंवा ज्यांना चांगले मार्क्स आहेत 10वीला चांगले मार्क्स आहेत, परंतु त्यांनी फॉर्म चुकीने भरलेला असतो, त्यांना या ठिकाणी हा जॉब करायचा नसतो, फक्त पाहायचं असतं की निवड होते की नाही, ते पाहण्यासाठी फॉर्म भरतात काही जण, आणि नंतर मग या ठिकाणी काय करतात ते जॉईन करत नाहीत. त्यामुळे मग सेकंड थर्ड अशा लिस्ट ज्या आहेत त्या लागत राहतात. कारण की ज्यांना 10वीला चांगले मार्क्स आहेत त्यांचं वय काय असतं या ठिकाणी कमी असतं, त्यांना उच्च शिक्षण घेऊन या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी घ्यायची असते, किंवा काही जण काय करतात फक्त एका वर्षासाठीच हा जॉब करतात आणि नंतर सोडून देतात. मग प्रत्येक वर्षी ह्या जागा ज्या रिक्त राहतात त्या जागा पुढच्या भरतीमध्ये या ठिकाणी घेतले जातात. तर याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यापासूनच या ठिकाणी फक्त पर्सेंटेजवरतीच हे मेरिट लिस्ट जे आहेत त्या लागत आलेले आहेत. 10वीच्या मार्क्सवरती कुठली एक्झाम वगैरे होत नाही, परंतु याच्यामध्ये बदल देखील काळानुसार होणं गरजेचं आहे, कारण की जे आत्ता फ्रेश 10वी पास झाले त्यांचं वय जास्त असतं, त्यांना पुढे या ठिकाणी वय जास्त असल्यामुळे पुढे भरपूर नोकरीचे फॉर्म जे आहेत ते भरता येतात, परंतु ज्यांचं वय गेलेलं आहे आणि उच्च शिक्षण आहे अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी तरी या ठिकाणी थोडे मार्क्स वाढवून दिले पाहिजेत, किंवा त्यांना प्रेफरन्स जो आहे ते या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तुम्हाला याच्यावरती काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा पहिली लिस्ट जी आहे तुम्ही या ठिकाणी जर बघितली तर याच्यामध्ये 90च्या वरती सर्व मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील. एखादं पोस्ट ऑफिस असेल
त्याच्यामध्ये कमी मार्क्सवरती सिलेक्शन झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल, किंवा दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये त्याच कॅटेगरीला जास्त मार्क्सवरती सिलेक्शन झालेलं पाहायला भेटेल. असं का पाहायला भेटतं? तर मित्रांनो, ज्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमची कॅटेगरीला जागा जास्त आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलं तर तिथं कमी मार्क्सवरती सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय केलेलं आहे परंतु तिथं जागा कमी आहेत परंतु जास्त मार्क्सवाले तिथं विद्यार्थी तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच कॅटेगरीला त्याच जिल्ह्यामध्ये वेगवेगळा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक लिस्टमध्ये पाहता येईल. बघा, दुसरी लिस्ट देखील मी तुमच्यासमोर ओपन केलेली आहे. दुसरी लिस्ट जी लागते मित्रांनो, त्याच्यामध्येही 90च्या वरतीच मार्क्स असणारे विद्यार्थी सिलेक्ट होताना आपल्याला दिसतात. दुसरी आणि पहिली लिस्ट हाय कट ऑफची या ठिकाणी मित्रांनो लागते. त्यानंतर जर आपण या ठिकाणी डायरेक्टली तिसरी लिस्ट बघितली तर तिसरी लिस्टमध्ये मित्रांनो थोडे मार्क्स जे आहेत या ठिकाणी कमी होताना दिसतात. जसं की पहा, STला 88 वरती सिलेक्शन आहे. त्याच्यासोबत खाली जर बघितलं आपण STमध्ये अजून 87 वरती सिलेक्शन आहे, PWDमध्ये 86 वरती सिलेक्शन आहे. परंतु तिसऱ्या लिस्टमध्ये OBC आणि ओपनसाठी मित्रांनो जो कट ऑफ आहे तो तुम्हाला हायच पाहायला भेटेल. तर चौथी लिस्ट जर आपण बघितली मित्रांनो, चौथी, 5वी आणि 6वी लिस्ट किंवा याच्या पुढच्या जेवढे पण लिस्ट लागतात मित्रांनो, तिथं कट ऑफ जो आहे तो तुम्हाला कमी कमी होत आलेला पाहायला भेटेल. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, जे जॉईन करत नाहीत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लिस्टमध्ये, त्यांना वेटिंगमध्ये जे पुढचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी तुम्हाला चान्स भेटू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणारही आहे मित्रांनो ह्या कट ऑफवरनं. तर बघा, ओपनमध्ये देखील 89 वरती सिलेक्शन पाहायला भेटेल, OBCमध्ये 88 वरती बघा, SCमध्ये देखील 88 आहे. त्यानंतर ओपनमधून देखील 89 वरती सिलेक्शन इथं पाहायला भेटेल. तर या ठिकाणी कमी या ठिकाणी कट ऑफ जो आहे तुम्हाला चौथी, 5वी आणि 6वी, त्यानंतर पुढच्या जेवढे पण 7वी लिस्ट लागली तर तिथं देखील कट ऑफ जो आहे तो कमी होत या ठिकाणी जातो मित्रांनो. काही पोस्ट ऑफिसचा कमी होत जातो. काही पोस्ट ऑफिसमध्ये मित्रांनो 90 वरती देखील सिलेक्शन लास्टच्या लिस्टमध्ये देखील तुम्हाला पाहायला भेटतं. तर बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने हा कट ऑफ जो आहे तो कमी तुम्हाला होताना दिसेल. बघा, 88 वरती OBCचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर ओपनमधून देखील बघू शकता 89 वरती सिलेक्शन आहे. त्याचसोबत या ठिकाणी ST परत कमी कट ऑफ या ठिकाणी झालेला पाहायला भेटेल. SCचा कमी कट ऑफ झालेला पाहायला भेटेल. PWDमध्ये देखील कमी कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला झालेला पाहायला भेटेल. तर हा कमी कट ऑफ जो आहे या ठिकाणी शेवटच्या लिस्टपर्यंत तुम्हाला पाहायला भेटतो. ओपनमधून बघू शकता 88 वरती या ठिकाणी सिलेक्शन आहे. त्याचसोबत बघू शकता या ठिकाणी ओपनमध्ये अजून बघितलं तर 92 वरती देखील तुम्हाला सिलेक्शन पाहायला भेटेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, बघा या ठिकाणी श्रीरामपूरमध्येच या ठिकाणी ह्या पोस्ट ऑफिसमध्ये 88 वरती सिलेक्शन झालेलं पाहायला भेटेल तुम्हाला. आणि या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये त्याच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 92 वरती सिलेक्शन पाहायला भेटेल. तर ज्या पोस्ट ऑफिसमध्ये ज्या कॅटेगरीला जास्त जागा आहेत तर तिथं कमी कट ऑफ पाहायला भेटेल. आणि कमी तुमच्या कॅटेगरीला जागा असणाऱ्या तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय केलं तर तिथं परत जास्त कट ऑफ जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. तर कमी जास्त कट ऑफ या ठिकाणी आहे. कट ऑफ हा फिक्स या ठिकाणी पोस्ट ऑफिसचा नसतो. तर आपण मित्रांनो आता ह्या लिस्ट पाहिल्या, त्याच्यावरनं तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये किती मार्क्सवरती कट ऑफ किंवा मेरिट जातं हे आपल्याला पाहायला भेटलं. जसं की मित्रांनो, पहिली लिस्ट आपण बघितली तर त्याच्यामध्ये OBC आणि ओपनसाठी कट ऑफ जो आहे 90च्या वरतीच आपल्याला पाहायला भेटतो. दुसऱ्या लिस्टमध्ये देखील 90च्या वरतीच ओपन, OBC, तिसरी, चौथ्या लिस्टपर्यंत आपल्याला 90च्या वरतीच OBC ओपनचा कट ऑफ पाहायला भेटतो. या ठिकाणी हाय कट ऑफ पाहायला भेटतो चौथ्या लिस्टपर्यंत. एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये थोडासा कमी पाहायला भेटतो. असं नाही की 90च्या वरती सर्व सिलेक्शन होतं, परंतु एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये कमी देखील पाहायला भेटतो. परंतु सहसा 90च्या वरतीच पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथ्या लिस्टमध्ये OBC ओपनसाठी कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर 5वी, 6वी किंवा याच्या पुढच्या जेवढ्या पण लिस्ट लागतात मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ कमी होताना दिसतो. जसे की 88, 89च्या पुढं या ठिकाणी हा कट ऑफ जातो 88 पर्यंत मित्रांनो, ओपन आणि OBCसाठी. ठीक आहे, याच्या खाली तर तुम्हाला या ठिकाणी ओपन, OBCचा कट ऑफ पाहायला भेटणार नाही. ठीक आहे, मग ज्यांचं या ठिकाणी लक आहे 5वी, 6वी, 7वी लिस्ट ज्यावेळेस लागेल मित्रांनो त्याच्यामध्ये कमी मार्क्सवाल्यांचं या ठिकाणी सिलेक्शन तुम्हाला होताना पाहायला भेटेल OBC ओपनमध्ये देखील. ठीक आहे, परंतु ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला जास्त जागा आहे तिथं अप्लाय केल्यानंतर हे चान्सेस वाढू शकतात. त्यानंतर बघा मित्रांनो, काही सर्कलमध्ये कमी तर काही सर्कलमध्ये जास्त कट ऑफवरती या ठिकाणी निवड होताना दिसते. असे कारण का आहे याचं? कारण की काही पोस्ट ऑफिसमध्ये त्या कॅटेगरीला जागा कमी असतात व काही ठिकाणी जास्त जागा असतात त्याच कॅटेगरीला. मग अर्ज भरताना देखील तुम्हाला हे पाहून अर्ज करायचा आहे, मी वारंवार तेच सांगतोय. त्यानंतर बघा, SC, ST आणि PWDचा कट ऑफ जर आपण बघितला ह्या लिस्ट पाहिल्यानंतर असं समजतं ST आणि PWDसाठी सर्वात कमी कट ऑफ लागलेला दिसतो पहिल्या लिस्टपासूनच मित्रांनो. ठीक आहे, SCसाठी देखील या लिस्टमध्ये आपण जर बघितलं पहिल्या लिस्टपासूनच या ठिकाणी 88च्या वरची कट ऑफ जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त. SC, ST आणि PWD
OBCसाठी. अशा पद्धतीने हा पहिल्यापासूनच कमी कट ऑफ या कॅटेगरींचा तुम्हाला पाहायला भेटतो. तर कुठल्या कॅटेगरीला जास्त कट ऑफ लागतो, कुठल्या कॅटेगरीला कमी कट ऑफ लागतो हे तुम्हाला लिस्ट पाहून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तुम्ही ठरवायचं आहे हा कट ऑफ मी तुम्हाला सांगितला आहे, त्यानुसार मग तुम्हाला किती मार्क्स आहेत, कुठे अप्लाय करायचं तेही सांगितलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे. तर मग आता किती मार्क्सवरती अर्ज करू, अजून एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल वारंवार. बघा तुम्ही आता कट ऑफ पाहिला तर असेल तुम्हाला अजूनही ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही कट ऑफ पाहून तुम्हाला जाणवल्या असतील. तर त्याच कॅटेगरीला काही सर्कलमध्ये कमी मार्क्सवरती निवड होते, तर काही सर्कलमध्ये त्याच कॅटेगरीला जास्त मार्कवरती निवड होताना आपल्याला पाहायला भेटते. तर मग असे का, कारण की अर्ज करताना कोणालाही माहिती नाही की कोण कुठे अर्ज करणार आहे, कोणाला जास्त मार्क्स असतात. समजा तुम्ही एखाद्या सर्कलमध्ये अर्ज केला, उदाहरणार्थ एखाद्या सर्कलमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे आणि त्या सर्कलमध्ये फक्त तुमच्याच कॅटेगरीला 2 किंवा जास्त जागा आहेत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी, आणि तुमच्या कॅटेगरीला तिथेच अर्ज आला दुसऱ्या कॅन्डिडेटचा किंवा या ठिकाणी 2 अर्ज आले आणि मित्रांनो त्यांना तुमच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत, तर तिथे तुमचे सिलेक्शन होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी लकीली सांगतो तुम्हाला मी, तुमच्या कॅटेगरीमध्ये मग तुमच्या सर्कलमध्ये तुम्ही अप्लाय केला आणि तिथे कमी मार्क्सवाले विद्यार्थ्यांनी जर चुकीने अप्लाय केलं, म्हणजे लकीली अप्लाय केलं, तर तिथं तुम्हाला जास्त मार्क्स असतील तर तिथं तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर याचा अर्थ मित्रांनो इथे अर्ज करण्यासाठी कोणत्याही मार्क्सची अट ठेवण्यात आलेली नाही, मात्र कमी मार्क्स आहेत मग अर्ज करावं का, मग वरील कट ऑफ सांगितल्याप्रमाणे बदलत राहतो. जर ज्यांना फी नाही आहे त्यांनी या ठिकाणी नक्की अर्ज मित्रांनो भरायला पाहिजे. तर UR आणि OBCसाठी फक्त 100 रुपये फीज आहे आणि इतर परीक्षेप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी 1000 रुपये अशा पद्धतीची फी ठेवण्यात आलेली नाही. आणि कॅटेगरीमध्ये मात्र निवड होण्यासाठी मात्र जास्त मार्क्स लागतात. ह्या UR आणि OBC कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला 100 रुपये फीज जरी असली तरी थोडेफार तुम्हाला या ठिकाणी मार्क्स असणं गरजेचं आहे. तर सर्वांनी नक्की या ठिकाणी अर्ज करायला पाहिजे. याची परीक्षा नाही आहे आणि फी कमी आहे. त्याचसोबत मित्रांनो SC ST वुमेन कॅन्डिडेट PWD कॅन्डिडेट यांना कितीही मार्क्स असतील तरी देखील 100% तुम्ही अर्ज करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं आहे कट ऑफ कशा पद्धतीने कमी कमी होत जातो, त्याच्यामुळे सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर मित्रांनो यावर्षी जागा थोड्या जास्त आहेत आणि दरवर्षी जागा निघतात. बऱ्याच जणांना आतापर्यंत मित्रांनो नोकरी भेटलेले, मागे तर 2 सायकल आलेले होत्या मागच्या वर्षी आणि याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी अर्ज केला आणि लकीली कोणी जॉईन नाही झालं आणि जॉईन करूनही लगेच भरती पूर्ण होण्याच्या आतमध्ये म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत ही भरती पूर्ण करायची आहे त्यांना. त्याच्या आतमध्ये जर सोडून कोण गेलं तर वेटिंगमध्ये तुमचं नाव असेल मित्रांनो, तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाऊ शकतं. तर आपण बघितलेच असेल शेवटच्या 5, 6, 7 लिस्ट जेवढ्या पण लागतात शेवटच्या लिस्ट त्याच्यामध्ये मित्रांनो कमी मार्क्सवरती निवड होताना दिसते. तर सर्वस्वी तुमचा अधिकार आहे, तुम्हाला अर्ज करायचा का नाही तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. ही सर्व भरती जी आहे मित्रांनो याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली आहे, कशा पद्धतीने कट ऑफ लागला आहे त्याचा इतिहास तुम्हाला मागच्या वर्षीचा पूर्णपणे या ठिकाणी सांगितलेला आहे. तर अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.